नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक साथ भाजप पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षात दिनांक 2 सप्टेंबरला भाजपात प्रवेश घेतला. सोबतच उभाटा युवा सेना जिल्हा प्रमुख तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, अरुल घुगुल, सतीश वरखडे, पवन नगराळे सोबतच भद्रावती रहिवासी आनंद तागडे, हरी रोडे, संतोष माडेकर, मारुती नागपुरे, विष्णू मत्ते तसेच शिवसेना उभाटा महिला आघाडीच्या माजी तालुका प्रमुख आशा ताजने, शीला आगलावे, वर्षा आत्राम यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे जप्त 3 चाकी ऑटोचा 4 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. मुनवर मोहसिन खान या पोटगी केसमध्ये एक 3 चाकी ऑटो जप्त करून त्याची किंमत 35,000 ते 40,000 रुपये अधिकृत करण्यात आली आहे. उपरोक्त ऑटो खरेदी करणाऱ्या निवेदनधारकांनी अनामत रक्कम 3600 रुपये भरणा करून आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे. लिलावासंबंधी सर्व अधिकार चंद्रपूर शहर पोलीस ठाणेदार यांना राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला संजीवनी मिळाली असून शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखुरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्त्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवित आहे. त्यामुळे मनसेला चंद्रपूर जिल्ह्यात संजीवनी मिळत असते. मनसे हा एकमेव राजकीय पक्ष विकास कामे करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे काम करतील हा विश्वास ठेवून काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाशनगर येथे मनसेच्या शाखेचे धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवासियांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश करून घेतला. चामोर्शीमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार देवराव होळी यांचे खासगी स्वीय सहाय्यक तुषार सातपुते यांचे अपघाती निधन झाले. तुषार सातपुते चामोर्शी तालुक्यातील खंडाळा गावात राहत होते. 2 दिवसांपूर्वी तुषार यांचा हरणघाट पुलाजवळ अपघात झाला. त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर दुखापत असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र काल 2 सप्टेंबरला रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तुषार सातपुते हे लहानपणापासूनच होळी यांच्या परिवारासोबत राहत असून ते अत्यंत शांत, संयमी आणि होळी यांचे विश्वासू सहाय्यक होते. शांत, संयमी आणि मृदू स्वभावाच्या तुषार यांच्या निधनाने होळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. आता भाजप गटबाजीत गणपतींच्या स्वागतसाठीच्या पेंडॉलचा वाद वर आला आहे. गेल्या 23 वर्षात चंद्रपूरच्या राजकारणात जे घडलं नाही ते यंदा घडणार आहे. अनंत चतुर्दशीला चंद्रपुरात भाजप विरुद्ध भाजप वाद पेटला असून मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार समर्थक आमनेसामने पाहायला मिळत आहेत. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त राज्यासहित चंद्रपुरात गणेश विसर्जन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात गणेश भक्त व मंडळाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष आपले भव्य पेंडॉल उभारतात. चंद्रपुरात याआधी काँग्रेस पक्षाचे 2 पेंडॉल असायचे, मात्र यंदा भाजपचे 2 पेंडॉल असणार आहेत, ते देखील अगदी आजूबाजूला. त्यामुळे चंद्रपुरातील भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चिघळण्याची दृश्य आहेत. वणी येथून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वणीमधील वेकोली डम्पिंग कोसळून निळापूर बेलोरा मार्ग ठप्प झाला असून 7 गावांचा संपर्क तुटला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि डम्पिंग तातडीने हटविण्याची मागणी पिदुरकर यांनी केली आहे. पाहूया पिदुरकर यांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया. गडचिरोली, धानोरा, मुरुमगाव, सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. विशेष म्हणजे जपतलई गावाजवळ जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपूर्वी काकडयेली दुधमाळा दरम्यानचा मार्ग सुस्थितीत असताना सुद्धा दुरुस्ती करण्यात आला.
नव्याने डांबरीकरण करून लाखो रुपये उधळण्यात आले असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे। छोटा मटका वाघासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून छोटा मटक्याच्या आरोग्यात आता मोठी सुधारणा असून उपचार सुरूच आहेत। 13 मे रोजी वाघ T158 सोबत झालेल्या संघर्षात गंभीर झालेला जखमी T126 या अंदाजे 10 वर्षीय वाघाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे। सध्या तरी T126 ला जंगलात सोडणे शक्य नाही, त्याला योग्य आणि दीर्घ उपचाराची गरज असून TTC चंद्रपूर येथे पशुवैद्यकांची टीम त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे। लोकप्रिय फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोने सणासुदीच्या हंगामापूर्वीच आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे। कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये 20% वाढ केली आहे। आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर 10 रुपयांऐवजी 12 रुपये शुल्क द्यावे लागेल। हा नवा नियम देशातील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात आला आहे। जिथे झोमॅटो आपली सेवा देते, झोमॅटोची मूळ कंपनी इंटरनॅशनल लिमिटेडने सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतला आहे। गेल्या वर्षीही कंपनीने सणांपूर्वी आपली फी 6 रुपयांवरून 10 रुपये केली होती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 4 दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन संपवलं। मराठा कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करण्यासह हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीचा निर्णय सरकारने मान्य केला। मनोज जरांगे पाटील यांच्या 8 मागण्यांसंदर्भात अंतिम मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि उपोषण संपवले। मात्र मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकारने केलेल्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नसल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली। मुसळधार पावसाने पडोलीतील आमटा वार्डातील सुमारे 100 घरांना अंशतः तडाखा बसला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले। चंद्रपूरकरांनाही पावसाने झोडपल्याने मंगळवारी दाणादाण उडाली। गणेश मंडळांचे साहित्य भिजले, देखाव्यांची मोडतोड झाली, रस्ते जलमय झाले। जोरदार पाऊस झाल्याने इरईचे 7 दरवाजे उघडण्यात आले। प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट बघण्यासाठी पाहत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।